काल वन विभागाचा आढावा घेत असताना काही शेतकरी मला भेटले की हत्तींचा त्रास त्यांना आहे आणि जेव्हा मी आढावा घेतला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हत्तीच्या मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला मदत मिळाली नव्हती। या संदर्भामध्ये राज्य सरकारने कायदा केला आहे आणि 1 महिन्याच्या आतमध्ये शेतकऱ्याला मदत करण्याचा कायदा केला आहे। त्याच्यात उशीर झाल्यास व्याज आणि दंडाची तरतूद आहे। तर त्या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये मी तात्काळ वन विभागाला सूचना दिल्या आणि त्यांना मी निर्देश दिले की अर्ध्या तासाच्या आतमध्ये त्याची ऑर्डर काढा। वन विभागाच्या लोकांनी त्यांची फाईल काढली आणि फाईल काढून त्यांचे 31,500 रुपये मदतचा ऑर्डर काढला। त्यासोबत आज 4 लोक या ठिकाणी आले। तो शेतकरी देखील मला आभार मानण्यासाठी आला। त्याच्यासोबत 4 असे शेतकरी मला मिळाले की ज्यांचा मदत मिळाली नाही। त्या संदर्भामध्ये देखील आजच आदेश काढण्याच्या सूचना मी देत आहे आणि अशा पद्धतीने लोकांच्या नुकसानीची भरपाई देताना ज्या दिरंगाई झाली ते कुठल्याही पद्धतीने सहन केली जाणार नाही। या भागातील शेतकरी अडचणीत आहे। त्याला सिंचनाची अडचण आहे, वन्य प्राण्यांची अडचण आहे आणि त्यामुळे त्याला जी काही सरकारची मदत आहे ती तात्काळ मिळाली पाहिजे। माझे नाव गोवर्धन सदाशिव डोंगरवार, मुक्काम पोस्ट साकरा येथे मी रहिवासी असून माझी शेती 2.25 एकर आहे। त्यामध्ये मी भाजीपाल्याची लागवड केली। 25/2 ला माझ्या शेतामध्ये हत्तीने नासधूस केली। त्याच्यानंतर मी वन विभागाकडे तक्रार केली, परंतु त्यांनी माझे कागद वापस केले। परंतु मी काल आलो मंत्री साहेबाकडे। त्याच्यानंतर मला एका तासात 31,500 रुपयाची मदत मिळवून दिली। मी पालकमंत्री जायस्वाल साहेब यांचा आभारी आहे।